आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. महाविकास आघाडीमधील बंडखोरांचा प्रचार करू नये असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय. रामटेकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे नेते मैदानात उतरलेत. राजेंद्र मुळक यांच्या प्रचारात काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी उपस्थिती लावली. राजेंद्र मुळक हे बंडखोर उमेदवार आहे, त्यावर आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. आज आम्ही ही जी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला तो एवढ्यासाठी घेतला की सत्तेच्या माजावर सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी त्रास देणं, लोकांचा दुरुपयोग, सत्तेचा दुरुपयोग करणं आणि वेळ प्रसंगी त्या ठिकाणी अत्यंत त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने अराजकता माजवणं विषय. आणि दुसरा विषय महत्वाचा, ही निवडणूक राजेंद्र साहेब लढतात आहे, ही निवडणूक बॅटवर लढतात आहे, पण ही निवडणूक सुनील केदार लढतो त्या ठिकाणी लक्षात. एक महत्त्वाचं स्थानिक पातळीवर सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की महाविकास आघाडीचा विजय हा महत्त्वाचा आहे. बंडखोर उमेदवार असतील, कुठे गद्दार असतील, यांना पाठिंबा न देता जसं आम्ही एकमेकांना लोकसभेत मदत केली तसं प्रत्येक आम्ही सगळे करत आहोत. आणि पुढे सरकार बनत असताना हे सगळं महत्त्वाचं ठरेल.